नमस्कार. आज आपण एका अत्यंत गूढ आणि आकर्षक विषयावर बोलणार आहोत, प्राचीन सिंधू संस्कृती. नमस्कार. हो, सिंधू संस्कृती नेहमीच कुतूहल जागवणारी राहिली आहे. आणि आता काही नवीन संशोधनं, काही लेख आले आहेत, जे आपल्या जुन्या कल्पनांना थोडं आव्हान देत आहेत. अगदी. म्हणजे दातांच्या अभ्यासापासून ते हजारो वर्षांपूर्वीच्या रोगांपर्यंत आणि लिपीचे संकेत सुद्धा. हो, बरंच काही आहे. बघूया या माहितीतून नेमकं काय नवीन उलगडतंय. नक्कीच. कारण ही नवीन माहिती विशेषतः आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळालेली आपल्याला त्या कोड्याचे काही तुकडे जोडायला मदत करत आहे. म्हणजे फक्त जुन्या गोष्टी नव्याने सांगणं नाही आहे. नाही, काही प्रस्थापित समजुतींनाच धक्का बसतोय असं दिसतंय. सुरुवातच करूया एका अशा बातमीने. नेचर जर्नलमध्ये बेंजामिन मुटिन यांचं एक संशोधन आलंय. हो, वाचलं मी त्याबद्दल. दातांच्या ॲनिमलचं रेडिओ कार्बन डेटिंग. बरोबर. अगदी. आणि त्यानुसार सिंधू खोऱ्यात शेतीवर आधारित जीवनशैली आपल्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप उशिरा, म्हणजे साधारणपणे इसवी सनापूर्व 3ऱ्या सहस्रकाच्या मध्यावर सुरू झाली असावी असं ते म्हणतायत. हे तर मोठं विधान आहे. कारण आपण तर समजत होतो की शेती खूप आधी सुरू झाली आणि मग शहरं बसली. तेच तर. यामुळे दक्षिण आशियातील शेतीच्या प्रस्थापित कालखंडावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. हो ना. आणि याचा अर्थ काय घ्यायचा की सिंधू संस्कृतीच्या त्या भव्य नागरी विकासाचं मूळ कारण फक्त शेती नव्हती किंवा उशिरा होती. म्हणजे कदाचित व्यापार, सामाजिक संघटन किंवा इतर काही घटक जास्त महत्वाचे ठरले असतील सुरुवातीला. असू शकतं. रेडिओ कार्बन डेटिंग सारखं तंत्रज्ञान कसं इतिहासाचं चित्र बदलू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे, नाही का? अगदी. म्हणजे विकासाचं इंजिन नेमकं काय होतं हा प्रश्न आता अधिक गुंतागुंतीचा झालाय. बरोबर. आता थोडं वेगळ्या दिशेने जाऊया. सिंधू संस्कृतीचा संबंध दूरवर होते हे तर आपल्याला माहिती आहे. ओमान, मेसोपोटेमिया. तर मार्च 2025च्या फ्रंटियर्स इन मेडिसिन मध्ये ग्वेन रॉबिन्स शुग यांच्या अभ्यासात ओमान मधलं दाहवा नावाचं ठिकाण आहे. तिथे कांस्य युगात, म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 2500 ते 2000, 2.5 ते 2000 वर्ष ख्रिस्तपूर्व. हो, त्या काळात लेप्रोमॅटिस महारोगाचा, म्हणजे महारोगाच्या एका गंभीर प्रकाराचा पहिला ज्ञात पुरावा सापडलाय म्हणे. अरे बापरे, इतका जुना आणि ओमानमध्ये? हो, आणि ह्यासाठी त्यांनी मायक्रोसिटी नावाचं तंत्रज्ञान वापरलं, म्हणजे अतिशय सूक्ष्म पातळीवर 3D स्कॅन करणारं. अच्छा. हे खूप महत्वाचं आहे, कारण एक तर त्या काळातले रोग आणि आरोग्य कळतंय, आणि दुसरं म्हणजे ओमान आणि सिंधू संस्कृती यांच्यातल्या संबंधांवर प्रकाश पडतोय. वस्तूंची देवाणघेवाण तर होतीच, तर मग लोकांचं येणं जाणं आणि त्यातून रोगांचा प्रसार शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे त्या काळातले आंतरराष्ट्रीय संबंध आणि मानवी स्थलांतर यावर याचा नक्कीच परिणाम झाला असेल. अरे, आरोग्यापासून आता जरा व्यापाराकडे वळूया. लोथल आठवतंय? सिंधू संस्कृतीचं एक महत्वाचं बंदर. हो, लोथल, गुजरातमध्ये. तिथे डेनिस फ्रेनेज यांच्या अभ्यासानुसार मातीचे शिक्के सापडलेत. त्यांना क्रेट्युले म्हणतात. क्रेट्युले. ते फक्त वस्तू सील करायला नव्हते वापरले जात, तर ते एका मोठ्या प्रशासकीय रेकॉर्डचा किंवा काय म्हणतात त्याला, संग्रहाचा भाग असावेत. अच्छा, म्हणजे फक्त पॅकिंग सील नाही, तर प्रॉपर रेकॉर्ड कीपिंग. हो, तसंच काहीसं. यातून त्यावेळची सामाजिक आर्थिक रचना किती संघटित होती याचा अंदाज येतो. बरोबर. हे शिक्के म्हणजे केवळ मातीचे गोळे नाहीत, त्यावरच्या खुणा, चिन्ह हे सांगतात की मालाची नोंद ठेवणं, मालकी हक्क, कदाचित गुणवत्ता तपासणं यासाठी एक प्रगत व्यवस्था होती. एका व्यापारी केंद्रात अशी व्यवस्था असणं हे महत्वाचे नाही का? नक्कीच. सिंधू संस्कृतीच्या प्रशासकीय आणि आर्थिक क्षमतेचं ते प्रतीक आहे. त्यांच्या रोजच्या व्यवहाराची एक झलकच मिळते आपल्याला. आणि या प्रशासकीय चिन्हांवरून आपण लिपीच्या रहस्याकडे येतो. ते अजून उलगडायचंय. के राजन यांनी तामिळनाडूमधील प्राचीन कोरीव चिन्हांचा अभ्यास केलाय. इंडस सायन्स अँड ग्राफिटी मार्क्स ऑफ तामिळनाडू असं त्यांच्या कामाचं नाव आहे. ओके. त्यात त्यांनी या तामिळनाडूतील चिन्हांची तुलना सिंधू लिपीतील चिन्हांची केली आहे आणि म्हणे रूपात्मक दृष्ट्या काही साम्य दिसतात. अरे वा, हे फारच रंजक आहे. म्हणजे तामिळनाडूत सिंधुलिपी वापरली जात होती असं नाही म्हणता येणार कदाचित. नाही, तसं नाही. पण हे सूचित करतं की सिंधू संस्कृतीचा प्रभाव किंवा किमान काही सांस्कृतिक चिन्हांची देवाणघेवाण ती फक्त वायव्य भारतापुरती नव्हती. बरोबर, ती दक्षिणेपर्यंत पोहोचली असू शकते. हो. राजन यांनी केलेलं हे वर्गीकरण भविष्यात प्राचीन भारतीय लिपी आणि सांस्कृतिक संबंधांच्या अभ्यासासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं. आता थोडं तुलनात्मक पाहूया. ग्वादलिन लीक यांचे एक पुस्तक आहे मेसोपोटेमियातील 10 प्राचीन शहरांवर. ते थेट सिंधू संस्कृतीवर नाहीये. नाही,
पण महत्वाचं आहे, कारण सिंधू संस्कृतीच्या समकालीन असलेल्या मेसोपोटेमियात शहरं कशी विकसित झाली हे समजून घेतल्यास सिंधू शहरांच्या विकासावरही काही प्रकाश पडू शकेल. अगदी. तुलनात्मक अभ्यास नेहमीच उपयोगी ठरतो. म्हणजे मेसोपोटेमियातील शहरं आणि आपली हडप्पा, मोहेंजोदारो यांच्यात काय साम्य होती, काय फरक होते? विकासाचे टप्पे कसे होते, समाजरचना, प्रशासन. हो, तंत्रज्ञान कसं होतं याचा अभ्यास केला की सिंधू शहरांचं वेगळेपण आणि त्यांची वैशिष्ट्ये अधिक स्पष्ट होतात. आणि शेवटी भविष्यकाळाकडे एक नजर टाकूया. सिंधू लिपी ते अजूनही एक कोडच आहे. हो, मोठं रहस्य आहे ते. वैष्णवी दीक्षित यांच्या एका कामात असं म्हटलं आहे की भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हो, ते कदाचित ही लिपी वाचायला मदत करू शकेल. ही एक मोठी आशा आहे. अर्थात यात अजून भरपूर काम बाकी आहे, अनेक टप्पे आहेत. पण हे खरं आहे की तंत्रज्ञान आपल्याला भूतकाळातील रहस्य उलगडायला मदत करू शकतं. कल्पना करा, जर AIच्या मदतीने किंवा इतर कुठल्या पद्धतीने सिंधू लिपी वाचता आली तर त्या संस्कृतीबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल, समाजाबद्दल ज्ञानाचा एक प्रचंड खजिना खुला होईल. इतिहासातील एका मोठ्या टप्प्यावरचा पडदाच दूर सारल्यासारखं होईल ते. तर आजच्या चर्चेतून हे एकदम स्पष्ट आहे की सिंधू संस्कृतीबद्दलचं आपलं ज्ञान काही स्थिर नाहीये. ते सतत बदलतंय, विकसित होतंय. बरोबर. नवनवीन तंत्रज्ञान, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन हे सगळं आपल्याला त्या प्राचीन संस्कृतीकडे अधिक बारकाईने पाहायला शिकवत आहेत. शेतीच्या सुरुवातीच्या वेळेपासून ते दूरवरच्या प्रदेशांशी असलेल्या संबंधांपर्यंत, प्रशासकीय बारकाव्यांपर्यंत प्रत्येक शोध या संस्कृतीची गुंतागुंता आणि तिचा अवाका नव्याने समोर आणतोय. अगदी. आणि हे सर्व शोध एकत्र पाहिल्यावर एक मोठा प्रश्न उभा राहतो, नाही का? कोणता? की या सगळ्या नवीन माहितीच्या आधारावर दक्षिण आशियाच्या प्राचीन इतिहासाची जी एक पारंपरिक कथा आपण ऐकत आलो आहोत, ती आता बदलावी लागेल का? आणि जर बदलायची असेल तर ती नवीन कथा नेमकी कशी असेल, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच. खरंय, यावर विचार करायला हवा. नमस्कार. नमस्कार.